अरे दत्ताजी, अरे अरे काय करता दत्ताजी. हो सगळ्या शंका कुशंका दूर होऊन होकार मिळालेला दिसतोय. तुम्ही पुढाकार घेतला म्हणून तिच्या मनातलं कळलं मला. थँक्यू थँक्यू थँक्यू. अरे काय करतो बस 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 बस. अहो मला किती आनंद झाला म्हणून सांगू. माझ्यात हिंमतच नव्हती, तुमच्यामुळे शक्य झालंय. बरोबर आहे. हवी तिथे हिंमत होत नाही, नको तिथे हिंमत होते. आणि जिथे गरज असते तिथे तोंडाला कुलूप. मग आमच्यासारख्याला मध्ये पडावं लागतं. तिनं मनात तर काही सांगितलं नाही, पण तिच्या वागण्या बोलण्यातून मी ओळखलं. यासाठी अनुभवी नजर लागते. थँक्यू दत्ताजी. पुढे काय गार आहेत. अरे आनंदाने पोट भरलंय. त्याला पोरकट पडा. असावरील कष्टानं पोहे केलेत, टाकलेस तर तिला आवडणार नाही आणि मलाही चालणार नाही. खातो. येस. इतके दिवस भूक मेली होती का तुझी? समोरून एक तरी प्रयत्न करायला हवा होतास तू. केला होता दत्ता, म्हणजे बाबा. हा, नावावर नात्यावर बरोबर आलास. ती माझी लेक नसली तरी वडिलकीच्या नात्यानं पुढाकार घेऊन मी हे सगळं ठरवतोय. पण मला तुझ्या वागण्या बोलण्यात काही खटकलं तर मी तिथल्या तिथे नकार देईन. म्हणजे तुम्हाला खटकणारच नाही. मी तुम्हाला तशी संधीच देणार नाही. म्हणजे मनात इतकी भरली ती. छान छान छान. नाही, मनात तर कधीच भरली होती, पण कसं बोलावं, कोणाकडे बोलावं काही कळत नव्हतं ना. म्हणजे विषय तसा नाजूक आहे ना, तसाच हाताळायला हवा. चला, एवढं कळतंय हे खूप आहे. पोहे खा. आता सगळे प्रश्न सुटलेत ना. पोहे कसे झाले? छान झालेत ना? काय उत्तम. आता तुला घरच्या जेवणाची सवय करायला हवी. आता लगबगीनं लग्नाच्या तयारीत लागायला हवं. चप्पल चोर. सॉरी सॉरी सॉरी. आता तुम्हाला चप्पल चोर म्हणून कसं चालेल? आता तुम्ही या घरचे जावई होणार अभिजितराव. तुम्ही लगेच होकार देऊन मला एवढा मान देणार आहे मला आधीच माहित असतं तर तुमच्याकडे मनातलं बोलून मोकळा झालो असतो मी. अरे व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. सर, तुम्ही इथे अचानक? अचानक नाही, तो माझ्याशी गप्पा मारायला आलाय. ओके ओके, पण मग गप्पा मारायला मस्त चहा किंवा कॉफी घेऊन येऊ का पटकन? ते सगळं बघायला असावरी आहे. तू आत्ताच ऑफिस मधून आलेस ना, हातपाय धुवून घे जा. तुला आधीच ऑफिस मधून यायला उशीर झालाय. होय, खूप महत्वाची मीटिंग होती आजोबा. मग कशी झाली मीटिंग? हाऊ वॉज युअर डे? अ बिट हेक्टिक पण सॅटिस्फाईंग. अरे आजचा माझा दिवस तर एकदम अमेझिंग. आयुष्यातल्या आजवरच्या दिवसातला सगळ्यात बेस्ट दिवस. आज एकदम खुश आहे राजे. का बरं? कळेल कळेल. ओके, मी आलेच. आई, अभिजित राजे आणि आजोबा ते एकत्र हसतायत. अगं हो ना, आल्यापासून हेच चाललंय. अगं हसतायत काय, बोलतायत काय, एकमेकांना टाळ्या काय देतायत, काय कळत नाही ग. बरं बाळा, तू चहा घेणार आहेस का? हो आई, पण कालपर्यंत एकमेकांचा चेहरा पाहिला तरी तोंड कडू व्हायचं ना यांचं. मग आज इतकं काय कॉमन सापडलं यांना, एवढं सख्य? काही समजत नाही बाई, पण असू दे ना, चांगलंच झालं ना ग. म्हणजे बघ ना, बाबांना एक चांगला मित्र मिळाला, त्यांच्या निमित्ताने का होईना. बाबा बघ कसे खळखळून हसतायत ग. खरं तर अभिजित राजे आणि आजोबा एकमेकांबरोबर इतके छान वागतायत म्हणून आनंद व्हायला हवा ना मला. पण मला जरा टेन्शनच येतंय. म्हणजे यातून काहीतरी चांगलं होणार आहे का काहीतरी वावगं होणार आहे, काही अंदाज नाही बांधता येते मला कसलाच. नमस्कार करतो. हो, आयुष्यवंत व्हा, यशस्वी व्हा अभिजितराव. दत्ता अबू,
दत्ताजी, अहो मला अभिजित राव काय म्हणताय? अभिजित म्हणा किंवा सरळ चप्पल चोर म्हणा. त्यात कसा आपलेपणा वाटतो. हे राव बिव म्हणजे लांबचं वाटतं. अहो मी तुमचा आता जावई होणार आहे. आमच्यात कुलकर्ण्यांचे संस्कार आहेत ना. जावयाला अरे तुरे करत नाही आम्ही. काय नशीब आहे बघ, त्या दिवशी देवळात तू ही चप्पल चोरत होतास. आता तुझी चप्पल मुलं चोरतील लग्नात. बाबड्या चोरेल. तो सौम्या आळशी, तो कसला चोरतो. पण बरं वाटलं. मला वाटलं होतं तू नकार देशील. थोडी वेंधळट आहे ती. अहो नाही नाही, वेंदळी काय, आवडते मला. आणि मी तुमच्या शब्दाबाहेर नाहीये दत्ताजी. अरे सारखा सारखं काय पाय पडतो. पुरुषांनी जास्त वाकू नये. तुम्ही म्हणाल तसं. येतो. एक मिनिट थांब. एवढी चांगली गोष्ट घडली, तोड गोड करून जा. असावरी, ए असावरी, अभिजित रावांचं तोंड गोड करायचंय. साखर घेऊन ये. आणते बाबा. हाय, सावकाश. अबे साखर तर संपली आहे. असावरी, आले आले बाबा. साखर साखर काय करत आणायला गेलीस की काय? नाही नाही, राहू दे, हरकत नाही. नाही नाही, येते येते. अहो ते काय झालं बाबा, ती वरच्या छोट्या डब्यातली साखर संपली होती ना, म्हणून खालून मोठ्या डब्यातनं काढावी लागली. घ्या. अगं बारा नको, अभिजित रावांच्या हातावर ठेव. आज कारलं दिलं असतंच तरी गोड लागलं असतं. येतो येतो दत्ताजी. येत राहा येत राहा. एवढा कसला आनंद झाला यांना. चल मैं डालता हूँ बॉलिंग. विश्वास 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 सर आले. विश्वास सरांनी माझ्याबद्दल काय विचारलं का? नाही नाही मॅम, सर नाही आलेत अजून. पण तुम्हाला काय होतंय? तुम्ही काय एवढा जोर जोरात श्वास घेताय? विश्वास, अरे माझ्या आयुष्यातला डे आहे रे. विश्वास सरांना सांगून ठेव काय, म्हणजे त्यांना मला असं खाली बसून गुलाबाचं फूल वगैरे द्यावं वाटलं ना तर देऊ नका, तर मी तिथेच मरून जाईन. ओके मॅम, मी नक्की सांगेन सरांना. नको नको जाऊ दे, नको सांगू तू काही. त्यांना काय करायचं ते करू दे, उगाच त्यांचं मन नको मारायला नाही का. ओके. मिळालं ना? हाँ. और है. अरे काका 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 काका, एक मिनिट. क्या? अरे नको बाबा, मला सर्दी खोकला होईल. क्या हो, काय होत नाही. माझं तोंड गोड करतोय म्हणजे तुझा होकार आहे तर. पण दत्ताने तुम्हाला पण सांगितलं? अरे आम्हीच तर बघितली तुझी पत्रिका. चांगले गुण जुळतायत. दत्ता तर खुश होता. मला एवढं नवल वाटतंय ना, तुम्ही माझा विश्वासच बसत नाही की माझं लग्न होणार आहे म्हणून. ते मागे मी एकदा चुकून विचारलं होतं ना, बापरे, बोलणंच टाकलं होतं माझ्याशी. काय रागावली होती, कसं समजवलं होतं माझं मला माहित. हो, पण आम्ही बोललो तर तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. पण माझ्यावर का चिडली? हा, दत्तामुळे कदाचित संकोच वाटला असेल. दत्तामुळे? हा असेल, पण आता लग्न होतंय ना, जाऊ दे, आनंदात ठेव तिला. पण लग्न कधी करतोयस? तिची तयारी असेल तर आत्ता सुद्धा. मी काय गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. He loves me not. He loves me. He... No, Maddie.
तुला हा गेम चिटिंग करून नाही खेळता येणार. तुला फेअरच खेळला पाहिजे. He loves me not. He loves me. Yeah, he loves me. He loves me. Yeah, he loves me. Loves me. Wow. सरांचा फोन आला. विश्वास, विश्वास, लवकर ये इकडे. ओ माय गॉड, सरांचा फोन आला. घे ना प्लीज. मला नाही बोलायचं. ते तो फोनवरती न्यूज ऐकून ना मला आनंदाने चक्कर येईल. मॅडी मॅडी मॅडी, एक अमेझिंग न्यूज आहे. सर मी विश्वास बोलतोय. मॅडी कुठे? मॅडी मॅम. हॅलो विश्वास. हो इथे समोरच आहेत. अबे दे ना तिला. हो सर देतो. मॅम सर. हॅलो सर, मॅडी बोलते सर. मॅडी, मी एवढी अमेझिंग न्यूज द्यायला तुला फोन केला आणि तू गायब. सर काय न्यूज आहे सर? बॅड न्यूज आहे का हॅपी न्यूज आहे सर? मॅडी, आय एम सो एक्सायटेड. म्हणजे गुड न्यूजच असणार ना. आणि अशी न्यूज जी सगळ्यात आधी मला तुझ्याशी शेअर करायची वाटली. म्हणजे किती इम्पॉर्टंट न्यूज असेल बघ. काय न्यूज आहे सांगा ना सर लवकर. मॅडी लग्न ठरलं. आय एम गेटिंग मॅरीड. I'm very happy. हॅलो मॅडी. सर काय झालंय? म्हणजे मॅडी मॅडम जोर जोरात ओरडत आतमध्ये गेले. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. वन्स अगेन. पण आता नुसती न्यूज नाही चालणार, पार्टी हवी. अरे म्हणजे काय, मी देणार ना पार्टी सगळ्यांना. अरे विश्वास, बातमी कळली का? हो म्हणजे काय, सर म्हणाले की मॅडी मॅडमला एक गुड न्यूज दिली आणि मलाही आताच कळलं. मॅम कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू व्हेरी मच. आज मी सगळ्यांना पार्टी देणार आहे. काय आता तुमचं ऐकावंच लागणार ना मॅम. आता तुम्ही आता आमच्या फक्त बॉस नाही राहिलात ना, आता मालकीण होणार. असं काही नाही काही. खरं तर ही गुड न्यूज मला फक्त ग्रँडपांमुळे मिळाली. ओ माय गॉड, आणि मी त्यांना फोनच करायला विसरले. ओ नो, माझा फोन कुठे गेला? माझा फोन. मॅम माझ्याकडे या. थँक्यू. आता ग्रँडपा इथे येतील बरं का. त्यांना पिझ्झा आणि चमचमीत खायला आवडतं. तसा सगळा मेनू प्लॅन करा. येस मॅम. लागला फोन. मॅडी काय म्हणताय? केला होता ना त्या चप्पल चोराचा फोन? येस ग्रँडपा, केला त्यांनी फोन मला. ग्रँडपा, हे सगळं फक्त तुमच्यामुळे पॉसिबल झालं. थँक्यू सो मच. फोनवर इंग्रजीत आभार कसले मानते? अशा प्रसंगी येऊन थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावेत. येस पण ग्रँडपा, कामात असशील तर तिथूनच नमस्कार कर. मी इथूनच तुला आशीर्वाद देतो. ओके 1 2 3 1 2 3 1 2 3. आशीर्वाद द्या ना आजोबा. माझे आशीर्वाद आहेतच तुझ्यासोबत. पण आता जरा शहाणी हो. नको तिथे हसत सुधायचं नाही, दात काढायचे नाहीत, ओरडून बोलायचं नाही. लग्न ठरल्यावर कसं मुलीनं लाजत मोरडत राहावं. येस ग्रँडपा. बरं ठेवू का फोन? हॅलो ग्रँडपा. आता सांगितलं ना ओरडायचं नाही म्हणून. सॉरी ग्रँडपा. ऍक्च्युली ना ग्रँडपा, मी तुम्हाला इन्व्हाइट करण्यासाठी फोन केला होता. तुमच्यामुळे आमचं लग्न जुळलंय ना, तर मी या गुड न्यूज साठी अभिज किचन मध्ये आज पार्टी देणार आहे. तर तुम्ही आणि आसावरी मॅमनी दोघांनी यायचं. हा ग्रँडपा. आज संध्याकाळी? हा. बर मी सांगतो आसावरीला. बर ठेवतो फोन. आणि मी सांगितलं लक्षात ठेव. येस ग्रँडपा. थँक्यू सो मच ग्रँडपा. आसावरी, हे आसावरी. आले. काय झालं बाबा? माडीबाईचा फोन होता. त्या अभि किचन मध्ये आज तिने पार्टी ठेवली संध्याकाळी. आपल्या दोघांना बोलवलंय. हो का? जाऊया ना आपण. हो पण असं रिकाम्या हाताने कसं जाणार? तू असं कर, एखादा शर्ट पॅन्ट पीस घे किंवा साडी किंवा ड्रेस पीस घे. दोन्ही घेऊ? अगं दोन्ही म्हणजे रीती असतात.
सर काँग्रेस Thank you. लग्न ठरल्याच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू थँक्यू थँक्यू. अरे वा 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 वा. कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू सो मच. वा वा वा. सर कॉंग्रॅच्युलेशन. Thank you. लग्न ठरल्याच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. या मॅडीच्या पोटात ना काही राहत नाही मग. हो सर, मॅडम यांनी सांगितलं की तुमचं लग्न जमलंय म्हणून, आणि खास त्यांनी ही पार्टी अरेंज केली फक्त आपल्यासाठी. हो. आणि हो, आसावरी मॅम साठी सुद्धा. आसावरी येणार आहे? हो सर, मॅडी मॅमने त्यांना स्वतः इन्व्हाइट केलंय. काय सांगतोस काय? हो सर. आणि मग मॅडी कुठे आहे? मॅडी मॅडी येस सर. मॅडी थँक्यू सो मच. थँक्स. सर मी तुम्हाला थँक्यू म्हटलं पाहिजे. म्हणजे मी लग्न करतोय म्हणून? सो नाईस ऑफ यू. किती काळजी आहे माझी मॅडी. लव्ह यू मॅडी. तू नसतीस तर काय झालं असतं माझं ना. अरे इतकी काय लाजतेस पण तू. बरं मला सांग, आसावरी खरंच येणार आहे? येस सर. ग्रँडपा आणि आसावरी मॅम शिवाय हे सेलिब्रेशन कसं काय पूर्ण होईल सर? दॅट्स ट्रू. त्यांच्यामुळे तर झालंय सगळं. तुला कोणी सांगितलं? मला माहितीये सर. हे सगळं ग्रँडपांनी केलं ना. ग्रँडपा नाही आहेत. म्हणजे मग कोण आहेत? सर तुमचे होणारे सासरे. हो. या दॅट्स ट्रू. खरंच आहे ते. अरे वा मॅडी, तू डोकं वापरायला लागलेस. हे काय? सर पार्टी आहे ना आपल्याकडे, त्याचं बोर्ड आहे. बाहेर लावू का सर? हो लावायलाच पाहिजे, सगळ्यांना कळलं पाहिजे. वेडी कुठली. माझं आणि आसावरीचं लग्न ठरल्याचा मॅडीला किती आनंद झालाय. ती गर्दी वाढलेली, सगळीकडे नुसता गोंगाट वाढलाय. खरंच बाबा, तुम्ही सांगितलंच नाहीत आपण तिकडे का चाललोय ते. सांगितलं नाही म्हणजे प्रत्येक गोष्ट तुला कळायलाच हवी का? तू कोणत्या घराण्याची सून आहेस याची तुला कल्पना आहे ना. आपल्या घराण्याच्या सुना सासऱ्याला प्रश्न विचारित नाहीत. सासरा म्हणेल ती दगडावरची रेख. हो म्हणजे बाबा, मी प्रश्न नाही विचारते तुम्हाला, पण मला काही कल्पना नाही ना, म्हणून आपलं सहज विचारलं. कल्पना कशी नाही तुला? आज घरी तो चप्पल चोर येऊन गेला ना, त्याच्याबद्दल बोलतोय मी. ते अभिजित राजे? हो, आता त्याला चप्पल चोर म्हणायचं नाही का? हा म्हणजे ते घारग्याचे पैसे घ्यायला तुम्ही नकार दिलात म्हणून ते पार्टी देत आहेत का? किती बिंडोक आहेस का तू. घारग्याचे पैसे नको म्हणून पार्टी. माडी आणि अभिजितचं लग्न ठरलंय. आहे की नाही आनंदाची बातमी? त्यांची पत्रिका ही चांगली जुळली. माडीच्या मनात होत असतो, पण त्याच्याही मनात माडी होती. म्हणजे बाबा त्यांनी स्वतः होकार दिलाय? तू काय झोपेत होतीस काय का? वेंधळी आहेस एक नंबरची. तो अभिजित आपल्या घरातून उड्या मारत निघाला तो कशासाठी? अहो दादा, इथे 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 थांबा. बस इथे. आलं का त्यांचं हॉटेल? बाबा मला ना जरा बरं वाटत नाहीये, म्हणजे मला कसं तरी होतंय. मी तुम्हाला इथे सोडून मी घरी जाते. मग मी काय करू इथे एकटा? तू घरी निघताना का नाही बोललीस? मी आणखी कोणाला तरी घेऊन आलो असतो. कुठे गेला वॉचमन? आता बोर्ड कुठे लावू मी? चेअरवरच ठेव. वाव